थोड्या गायीपासून सुरुवात करा 2-3 आणि मग ब्रिडिंगवरती काम करून जास्त गायीची संख्या करा. आणि माझं सगळं विकतच आहे. मी घरी 1 गुंठा सुद्धा माझी मका नाहीये. हे सगळं विकतच घेतो मी. जर कर्ज मुक्त असेल तर टिकून राहू शकतो माणूस. जर कर्ज असेल, कर्जाचे हप्ते असेल तर टिकून राहू शकत नाही. फक्त तन मन धन आपलं अर्पण करूनच ह्या व्यवसायाला सुरुवात करावी, ज्याला कोणाला करायची त्याने. टाइमपासवरही केला तर उद्ध्वस्तच. नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण आहोत निलेश कदम यांच्या गोठ्यावरती. निलेश कदम हे पिंपोडे खुर्द येथील रहिवासी आहेत, सातारा जिल्ह्यातील पिंपोडे खुर्द या गावातील. आणि आज आपण त्यांच्या गोठ्यावरती आलेलो आहोत त्यांचा दूध व्यवसायातील अनुभव ऐकण्यासाठी. त्यांच्या गोठ्यामध्ये किती गाय आहेत, किती दूध देतात, दररोजचं त्यांचं दूध किती जातं डेअरीला, तर सगळा अनुभव आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा मला सांगा की या दूध व्यवसायाची सुरुवात तुम्ही कशी केली? दूध व्यवसायाची सुरुवात मी 2 गायींपासून केली. बरं. त्याच्यानंतर परत 2 गायी घेतल्या. हां. अशा 4 गायींपासून मी सुरुवात केली. 2 गायी सागर सातारोड यांच्यापासून घेतल्या, सागर चव्हाण. आणि 2 गायी कोल्हापूरमधून कदम म्हणून आहेत, सचिन कदम, त्यांच्यापासून घेतल्या. गायी कशा प्रकारे घेतल्या, म्हणजे दूध व्यवसाय करायचं का तुम्ही ठरवलं? लॉकडाऊनचा काळ होता, दूध व्यवसायाला चांगली संधी होती, रेट चांगले होते, सगळेच जण त्या व्यवसायाकडे वळले. म्हणून म्हटलं आता आपल्याला पण एखादा व्यवसाय करायचा आहे, आपण पण वळूया. म्हणून त्या व्यवसायाकडे वळलो. आणि सुरुवातीला घेताना सगळ्या पहिल्या रोज गायी घेतल्या, 4 सुद्धा पहिल्या रोज गायी घेतल्या. पहिल्या रोज गायी घेतल्याच्या नंतर पहिल्या वेळेला 12-13ची सुरुवात चांगली करून दिली. 26 लिटर दूध एका गायीचं पर डे मिळायचं. दिवसाचं माझं 4 गायीचं 100 लिटर दूध जायचं. 38 रुपये दर होता. दूध पैसे पण शिल्लक राहायचे. त्याच्यामुळे थोडंसं मन रमलं ह्याच्यामध्ये. राजकारण करता करता दुग्ध व्यवसायात पण सुरुवात चांगली झाली. आणि मग माणूस ठेवला की कुठंतरी काहीतरी चांगलं करूयात. टेलर म्हणून आहेत चिलेवाडीचे पाटील, शेडगे पाटील, त्यांचं एक चांगलं मार्गदर्शन लाभलं. त्यांनी ब्रिडिंगवरती काम करायला सांगितलं मला. सुरुवातीला मी दुर्लक्ष केलं पहिल्या वेताला, पण त्यांनी दुसऱ्या वेताला समजून सांगितलं की निलेश, जर कुठं जरी पुढे जर टिकायचं असेल दुग्धधंद्यामध्ये, माझा 110 गायींचा गोठा आहे, पुढे जर टिकायचं असेल तर तुला 100% फिडिंगवरती अगोदर काम करावं लागेल आणि ब्रिडिंगवरती, आणि नंतर फिडिंगवरती काम करावं लागेल. जर ब्रीड असेल तर तुझं फीड उपयोगाचं आहे. तुझ्याकडे मुर्गा असेल, फीड आता तू काही काम करू नको, तू ब्रिडिंगवरती काम कर. मग मी त्यांना म्हटलं की मग कुठल्या गायींचं सिमेंट चांगलं आहे? मग म्हटलं डेन्मार्कमध्ये तुला फॅटचा प्रॉब्लेम असेल तर डेन्मार्कचे चांगले सिमेंट्स आहेत. मग मी त्यांना म्हटलं 40-432 भरतो. तर ठीक आहे, चालेल, बरं म्हटलं. मग त्यांच्यापासून सुरुवात केली खरी. स्ट्रायकर त्यांच्यापासून मी सिमेंट्स सांगितलं, मला एखादं तरी सिमेंट्स द्या. पण त्यांच्याकडे शॉर्ट असल्यामुळे त्यांनी काही ते सिमेंट्स दिलं नाही. मग परत मग डेन्मार्कचे 40-432 आणि NDDBचं 50-361 अशा 2 आत्ता आपल्याकडे कालवडी आहेत. मला सांगा की तुम्ही राजकारणामध्ये असता, मग राजकारणामध्येच तुम्हाला याची कधी तुम्हाला कल्पना आली की आपण असं करू शकतो दूध व्यवसाय, आणि गायींकडे तुम्ही वळाला? डॉक्टर प्रवीण वाघमारे हे मित्र असल्यामुळे गावातलेच, त्यांच्याबरोबर राहण्यामुळे मला गायींची आणि म्हशीची आवड होती. आणि वडिलांचा सुद्धा माझा दुग्ध व्यवसाय सुरू होता, चांगला धंदा होता. पण त्यांना ते तब्येतीच्या यानं जमला, त्यामुळे त्यांनी तो बंद केला. शेड मोकळच होतं. मग म्हटलं आता करूया, सुरुवात तर करूया, जे व्हायचंय ते होईल. पण अपयश काय आलेलं नाही, यशच आलेलं आहे. आजपर्यंत काही लॉस नाहीये. म्हणजे मध्यंतरी रेट अगदी 28-26 पर्यंत जरी आले तरी आपला दुधाचा रेशो चांगला असल्यामुळे मला परवडत होतं. आणि माझं सगळं विकतच आहे. मी घरी 1 गुंठा सुद्धा माझी मका नाहीये. हे सगळं विकतच घेतो मी. मका विकत, सुग्रास विकत, सगळं विकतच आहे. सगळं विकत. सुरुवातीला तुम्ही जसं की म्हटला पहिला रो गायीपासून तुम्ही सुरुवात केली, मग पहिला रो निवडण्यामागचं कारण काय? तुम्ही डॉक्टर वाघमारे यांनी शेडगे साहेबांनी एकच सांगितलं की तुला 5-6 दुभती झाली तरी तुझे तेवढे पैसे उपलब्ध आहेत परत. जर तू दुसऱ्या दुभत्याची घेतली किंवा तिसऱ्या दुभत्याची घेतली तर तुला माहित नसणार आहे की ती दुसऱ्याची का तिसऱ्याची. पहिल्या दुभत्याला विषय असा होतो की मेंटेनन्स चांगला राहतो, दूध देण्याची क्षमता चांगली, 5-6 दुभती आरामात तू हे करशील. त्याच्यामुळे मग मी पहिला रो गायी निवडल्या. पहिला रो गाय निवडली. आणि सुरुवातीला किती गायी खरेदी केल्या तुम्ही? 4 गायी खरेदी केल्या. 4 गायी खरेदी केल्या. साधारणतः मला सांगा की गायी खरेदी करण्याच्या आधी आपलं महत्वाचं असतं ते गोठ्याचं नियोजन. ते गोठ्याचं नियोजन तुम्ही कसं केलं होतं? नाही, गोठ्याचं नियोजन वडिलांनीच पहिलाच गोठा बांधलेला होता, त्यामुळे गोठ्याचं नियोजन काय मी केलेलंच नाही. ते वडिलांनीच बांधलेला होता. म्हशी होत्या, पहिल्या गायी होत्या, पण तो बंद केला होता परत. मग तुम्ही म्हैस पालनच करू शकला असता, मग गायीमध्ये? नाही, मला गायीमध्ये इंटरेस्ट जास्त होता.
दिसायला आकर्षक, हा. दूध देण्याची क्षमता जास्त. आणि म्हैशीचं कसं आहे, एखाद्या दिवशी मालक नसेल तर ती म्हैस धार देत नाही. त्याच्यामुळे म्हटलं की नको, आपलं मिल्किंग मशीन असेल तर आपल्या गाई धार देतील. पूर्ण गोठ्याचं स्ट्रक्चर एकूण किती जागा आहे तुमचे? हे टोटल 6 गुंठ जागा आहे. किती बाय किती आहे? 34 बाय 210 आहे. तुम्ही काय त्याच्यामध्ये चेंज केला का? म्हणजे तुम्ही जसं की म्हटलं वडिलांनी गोठा तयार केला होता, मग त्यामध्ये तुम्ही काय परत चेंज केला का? नाही, आता चेंज करायचं आहे मला. पावसामुळं काही केलेलं नाही, आता चेंज करायचं आहे. काय काय करण्याचं नियोजन आहे? मुक्त गोटाच करतोय पाठीमागे बॅक साईडला. मुक्त गोठा मुक्त गोटा करतोय. पूर्ण तुम्ही जसं की म्हणताय ब्रीडिंगवर काम करण्याचा तुम्ही विचार केला. ब्रीडिंगवर काम करणं किती महत्त्वाचं आहे? मग दूध व्यवसाय जर आपण करत असेल तर पैदाच चांगली असेल तर पुढचं दूध चांगलं आहे. आता 6000 लिटर पर्यंत जर एखादी गाय दूध देत असेल साधारण, तर ते ज्या वेळेला आपण पैदाच चांगली करू त्याची 7000, 8000, 10000, 12000 पर्यंत आपण जाऊ शकतो. जर आपण काहीच लक्ष दिलं नाही, आहे तेच रेग्युलर केलं तर ते 6000, 5000 ह्याच्यामध्येच 4000 एवढ्याच दुधामध्ये रेशो त्याचा हे होतोय. जर ब्रीडिंग वरती काम केलं तरच दिवस चांगले येतील. म्हणजे 10 गायी सांभाळण्यापेक्षा 2च सांभाळा, 3च सांभाळा, पण त्याचं दूधचा रेशो हा मेंटेन ठेवा तुम्ही. मी जसं की आता आपल्या गोट्यामध्ये बघतोय गायी कमी आहेत, पण तुम्ही जसं की मला म्हटलं दुधाची कॅपॅसिटी भरपूर आहे. तर मला सांगा आता आपल्या गोट्यामध्ये गायी किती आहेत आणि किती गाय दूध देतात? आता गायी 4 आहेत. एक गाय गाभण आहे, आठवली. आता 8वा महिना चालू आहे तिला. 3 गायी दूध देतात आणि एक कालवड आहे. ते कालवड गाभण आहे, आता 2 महिने झाले तिला भरलेले. आणि 3 छोटी आता 2-2 महिन्याची आणि एक 15-20 दिवसाचं एक कालवड आहे. दिवसाला किती दूध जातं? दिवसाला आता तुम्ही पाहिलंच आहे 47-48 लिटर डेअरीला जातं. 1 लिटर घरी वापरतो वन टाइम आणि 6 लिटर एका वेळेला 3 कालवडांना दूध जाते. म्हणजे वन टाइम 55 लिटर. वन टाइम 55 लिटर. आणि 2 टाइम म्हणायचं गेलं तर 110-115 लिटर. 115 लिटर पर्यंत सहज जातोय, सहज. त्यामध्ये आपल्याला बघायला गेलं तर रेट किती मिळतो तुम्हाला आता? आता 38 रुपये 20 पैसे. 38 रुपये 20 पैसे. मित्रांनो, आता त्यांचं जे दूध डेअरीला गेलंय त्याचा व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल की किती त्यांचं दूध आता डेअरीला गेलं, किती फॅट बसली, किती SNF आणि किती रेट मिळाला. तर दादा मला सांगा की एवढं आपलं दूध निघतंय, जे नवीन दूध व्यवसायात उतरतात त्यांना तुम्ही कशा प्रकारे सांगाल की गायी निवडताना दुधाचीच गाय का निवडली पाहिजे? जर दूध देण्याची क्षमता जर त्या गायीची नसेल तर धंदा हा लॉसमध्ये जाईल. कमीत कमी सुरुवातीची पहिल्या गायीनं 12 ते 13 लिटर दूध दिलंच पाहिजे, अशा गायी निवडा. तर ते पुढे जाऊन 14-15 पर्यंत 16 पर्यंत दुसऱ्या तिसऱ्या दुधाला दूध वाढत जाईल. जर तुम्ही सुरुवातीलाच 8-9 लिटरच्या लोकल गायी जर बघितल्या तर तो प्रॉफिटेबल धंदा नाहीये, मग ते न केलेला बरा. पारंपरिक करण्यापेक्षा कुठेतरी आधुनिक तिकडे वळलेलं चांगलं आहे आता सध्या. किती गाय दिलं पाहिजे दूध गायनं दिवसाचं? दिवसातनं गाय तुम्ही 35 लिटर तरी दूध दिलं पाहिजे. 35 लिटर. पण आपण असं पण बघतो की जास्त लिटरची गाय घेतल्यानंतर, जास्त दूध देणारी गाय घेतल्यानंतर त्यामध्ये रिस्क पण असते. त्या रिस्क बद्दल काय सांगता? नाही, काय रिस्क आहे साहेब? माझ्याकडे फक्त एखाद्या वेळेला चुकून वातावरणामध्ये अचानक बदल झाला तर चुकून एखादी गाय आजारी पडते. मास्टर्डीज माझ्याकडे 0 आहे. एकही मास्टर्डीजचं माझ्याकडे आता ह्या 6 महिन्यात तर एकदाही कोणी उपचार केलेले नाहीये गाय विल्यापासून. दुसरी गोष्ट, खाणे जर व्यवस्थित असेल तुमचं मुरघास टोटली आणि पीएच मेंटेन जर झाला गायीचा, कुठलीही तक्रार नसते गायीची. मला तर कधी असं गाय आजारी, मी सिमेन्स व्यतिरिक्त डॉक्टरांना बोलवतच नाही. तुम्ही आता म्हणला की सिमेन्स व्यतिरिक्त तुम्ही डॉक्टरांना सहसा बोलवतच नाही. स्वतः घरगुती काय काय उपचार करता तुम्ही? नाही, स्वतः मोहरीचं तेल घेतो, त्याच्यामध्ये मेथी आणि गुळ हे 15 दिवसातून एकदा त्याचा लगदा तयार करतो चांगला आणि तो 250-250 ग्रॅम 4 दिवस गायींना खाऊ घालतो. आणि त्याच्यावर मग मकाचा मुरघास आहे आणि मकाचा भरडा घालचा, बस एवढंच. त्याने काय काय फरक पडतो दुधामध्ये आणि क्वालिटीमध्ये? तब्येतीची स्किन वगैरे बघ कशी येते. जंताचा वेळेवर डोस देतो. आता तुम्हाला किती वर्ष झाले दूध व्यवसायात? हा 4थं वर्ष चालू आहे माझं. 4 वर्ष. 4 वर्षामध्ये दूध व्यवसायात चढ उतार आले असते? आले, भरपूर आले. मी मध्यंतरी वटा बंद करायच्या मनस्थितीमध्ये होतो. 4 गायी झाल्यानंतर परत 2 गायी घेतल्या मी. 2 गायी घेतल्याच्या नंतर थोडंसं वैयक्तिक अडचणीमुळे मला सांभाळता आलं नाही म्हणून त्या पाहुण्यांना दिल्या. सागर शेठला म्हटलं की सागर शेठ मला एक काम करा, ह्या तुम्ही दिलेल्या गायी मला कितीलाही देऊ देत, तुम्ही दिल्या मला 3,70,000ला, पण मला 2च लाख द्या, पैसे 3 महिन्याने द्या, पण ह्या गायी घेऊन जावा तुम्ही. तर त्यांनी मला समजून सांगितलं की निलेश शेठ माझ्यावरती विश्वास ठेवा, एवढं दुखतं फक्त थांबा तुम्ही, तुमचं दूध काढण्याची क्षमता जास्त आहे, सगळं चांगलं आहे,
1 वर्ष फक्त तुम्ही माझ्यासाठी थांबा. मग म्हटलं ठीक आहे चालेल. मग ते म्हटले आत्ताच्या आत्ता गाई घेऊन जावं पाहुण्यांपासून. मग त्या गाई गोट्यावरती घेऊन आलो आणि घेऊन आल्याच्या नंतर व्यवस्थित सांभाळल्यानंतर आज सगळ्यात ती छोटा पॅक बडा धमाका 19-20 ची आता एका वेळेला सकाळी 19-20 बरं. संध्याकाळी 19-20 19-20 असा रेशो आहे तिचा दोन्ही जाई. काय नक्की काय सिच्युएशन झालेलं म्हणजे दूध व्यवसाय तुम्ही बंदच करायचं ठरवलेलं? मानसिकता अशी झाली होती की रेट ढासायले होते आणि परत अशी इतकी उभारी होईल आणि 38-39 पर्यंत रेट जाईल असं वाटलं नव्हतं. आणि परत असं एक विचार आला की चिलेवाडीच्या पाटलांपासून कालवडी घ्याव्यात आणि त्याच सांभाळत आणि त्याच विकाव्या त्या. परत विचार केला की नको हे आपला दूध धंदा आपल्याला साजेसा आहे आणि बाहेर राजकारणात वेळ देण्यापेक्षा आपलं शेतीकडे आणि परत दुग्ध व्यवसायाकडेच लक्ष देऊयात. मग परत इकडे वळलो. परत इकडे वळला आणि दूध व्यवसाय परत सुरू केला. यामध्ये मला सांग की तुम्ही ब्रीडिंगवर काम करता आणि ब्रीडिंगचं संपूर्ण तुम्ही गोट्याचं नियोजन करता. मला सांगा की हे सगळं करताना स्वतः तुम्ही वैयक्तिक काय काय करता दिवसभर? सकाळपासून शेड्यूल काय काय असतं तुमचं? सकाळी 6:30ला गोठा देतो. शेण वगैरे झालं की गोठा पहिला गाई धुतो. गाई धुतले की गोठा धुतो, धारा काढतो. धारा काढले की दूध वगैरे पाजणे, दूध घालणे आणि ते झाले की शेतातील कामं दिवसभर. संध्याकाळी परत शेण वगैरे, धारा. सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास. सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास. त्याच्यामध्ये माझ्या मिसेस अपर्णा कदमांचं फार मोठं योगदान आहे याच्यामध्ये. मी दिवसभर काय नसतो, तीच असते दिवसभर. पाणी पाजणं, येणं जाणं, धारा काढणं, तीच करते काम सगळं. तुम्ही म्हणताय की मुक्त गोट्याचं तुम्ही नियोजन करणार. मुक्त गोट्याचं नियोजन करण्यामागचं कारण आणि इतक्या दिवस तुम्ही का केलं नाही त्यामागचं कारण? इतक्या दिवस गेल्या वर्षी करायचं होतं पण पावसाळा जास्त होता आणि त्याच्यामुळे मग थांबलो. म्हटलं आता ह्या वर्षी करूया. आता ह्या वर्षी करतोय. मटेरियल वगैरे आणून टाकले बाहेर. बघा, मुक्त गोटा करण्याच्या मागे शेण उचलायचा त्रास वाचला, पाणी पाजायचा त्रास वाचला, म्हणजे धारा आणि फक्त खाद्य एवढाच विषय राहतो. त्याच्यामुळे म्हटलं आता मुक्त गोटा करूया आपण. दूध व्यवसाय तुम्हाला काय वाटतं म्हणजे तुमच्या 4 वर्षाच्या अनुभवातून जे चढ उतार आले, ज्यावेळेस उतार आले त्यावेळेस ज्यावेळेस दर कमी झाला त्यावेळेस तिथं टिकून राहणं किती महत्वाचं आहे? जर कर्ज मुक्त असेल तर टिकून राहू शकतो माणूस. जर कर्ज असेल, कर्ज छापते असेल तर टिकून राहू शकत नाही. माझ्याकडे फक्त कर्ज नव्हतं म्हणूनच मी टिकून ह्या धंद्यामध्ये. जर कर्ज असतं तर हप्ते भरायचे, घरचा मेंटेनन्स बघायचा, की गायींचं खाद्य बघायचं, ह्याच्यावरती सगळं पैसा वाया जातो, त्याच्यावरती वेस्टेज जातो. तुम्ही जसं की म्हटलं की दर कमी झाला त्यावेळेस मला गाई विकू वाटल्या, तिथं टिकून राहणं, टिकून तुम्ही राहिला ते किती महत्वाचं झालं, किती पुढे किती तुम्हाला फायदा झाला? नाही, टिकून राहिलो हे दोघांचे म्हणजे शेडगे पाटलांचे आणि सागर चव्हाणांचे आभार मानतो. त्यांच्यामुळे या दूधधंद्यात मी टिकून राहिलो. जर त्यांनी जर समजून नसतं सांगितलं तर आजपर्यंत गोटा सगळा मोडलेला असता. तुम्ही जसं की सगळं सांगताय हे दूध व्यवसायाबद्दल, गाई तुम्ही खरेदी केल्याबद्दल, ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला गाई खरेदी करायचं ठरवलं त्यावेळेस जे महत्त्वाचं असतं ते त्यासाठी पैसे कुठून गोळा करायचे ते तुम्ही कसं गोळा केलं, कसं नियोजन केलं, आर्थिक नियोजन कसं केलं? पहिलं मी शेती औषध कंपनीमध्ये जॉबला होतो, पूर्वा केमटेकमध्ये. पैसे शिल्लक होते. सोसायटीचं फक्त 2 लाख रुपये कर्ज काढलं, कारण गायींच्या किमती जास्त होत्या. 1.5-2 लाखापर्यंत एक गाई जात होती. 2 लाखाचं कर्ज घेतलं आणि 4 गायी घेतल्या. आणि एका वर्षात पहिल्याच दुभत्याला त्या 4 गायींनी ते 3-4 महिन्यामध्येच ते 2 लाख रुपये फेडून टाकले. दर 38 रुपये होता. 100 लिटर रोजचं दूध जायचं. त्यामुळं सुरुवातीला बरं वाटलं. मग तेव्हापासून कर्ज नाहीचे. मग स्टेबल झालो, काय नाही आता करूया. पण दर कमी आल्याच्या नंतर मानसिकता जास्त आली होती. दर चांगला असेल 30-35 तर परवडेल हा धंदा. दर किती पाहिजे? 30 ते 35. जे नवीन व्यवसायामध्ये उतरतात म्हणजे दूध व्यवसायाला सुरुवात करतात आणि जसं की तुमची मनस्थिती झालेली, दुधाचा दर ढासायला आणि तुमचं गोटा विकायचं नियोजन चालू झालं, तशी काही परिस्थिती तरुण ज्यावेळेस व्यवसायात उतरतात त्यावेळेस त्यांच्यावर होते, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? त्यांनी कसं या सिच्युएशनला फेस केलं पाहिजे? सिच्युएशनला फेस करताना त्यांनी पहिलं कर्जमुक्त असावं. कर्ज काढू नये. कर्ज काढून जर हा धंदा केला तर हा कर्जाचा धंदा होऊ शकत नाही. कर्ज नसेल तर तुमचं घर चालतंय, मेंटेनन्स चांगला व्यवस्थित राहतोय, गायी चांगल्या राहत आहेत आणि मानसिक सुख समाधान शेतकऱ्याला लागतंय. त्याच्यामुळे शक्यतो थोड्या गायीपासून सुरुवात करा, 2-3, आणि मग ब्रीडिंगवरती काम करून जास्त गायीची संख्या करा. ब्रीडिंगवरती तुम्ही काम करताय? हो. जे नवीन व्यवसायामध्ये उतरताय त्यांना ब्रीडिंगची कन्सेप्ट तुम्ही कशा प्रकारे सांगाल? कसं काम केलं पाहिजे त्याच्यावर आणि का गरजेचं आहे आता इथून पुढे ब्रीडिंग करणं? गायीचं स्ट्रक्चर, बॉडी स्कोर बघून गायीला कुठलं सिमेंट दिलं पाहिजे हे समजलं पाहिजे. गायी जास्त दूध देत असेल, स्ट्रक्चर खराब असेल तर
आता युट्यूबवरती बरेच असे व्हिडिओ आहेत की कुठल्या गायला कुठलं सिमेंट भरावं, त्याचं एक त्यांनी बघावं, व्हिडिओ बघावे, त्याच्यातून त्यांनी मार्गदर्शन घ्यावं, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा की कुठलं जास्त देण्याची क्षमता गायी आहेत त्या एक बघाव्या त्या, आणि त्याच्याप्रमाणे शेतकऱ्यांनी सुरुवात करावी. दूध धंदा चांगला, अतिशय चांगला आहे, फक्त कर्जमुक्त असेल तर चांगला आहे. कर्जमुक्त असेल तर भरपूर चांगला आहे. भरपूर चांगला. यामध्ये तुम्ही सांगितलं की तुम्ही पैशाचं नियोजन वगैरे कसं केलं. यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे चाऱ्याचं नियोजन. हे चाऱ्याचं नियोजन तुम्ही सुरुवातीलाच म्हटलं की विकतच्या चाऱ्यावर नियोजन आहे. तर विकतच्या चाऱ्यावर नियोजन करणं किती फायदेशीर आहे का दूध व्यवसायामध्ये आपल्या? हो आहे की. आता 3,500 रुपये पाण चालला, म्हणजे एका गुंठ्याची किंमत 1700 ते 1750 रुपये चाललेली आहे. साधारणतः मी एकरच घेतो डायरेक्टच, आणि आपलं मुरगास करून ठेवणे. एकरभर म्हणजे मका असते का काय काय? मका एकरभर मका घेतो आणि त्याचा मुरगास करून ठेवतो. वर्षभरात चाऱ्याचं नियोजन तुम्ही कसं करता विकतच्या चाऱ्याचं? विकतच्या मी एप्रिल मे मध्येच 2 एकर मकाची कुट्टी करून ठेवतो, बॅगा भरून ठेवतो, आणि पावसाळ्यात मग सीझन सुरूच होतो, त्यामुळे चाऱ्याची मला काही अडचण येत नाही. तुम्ही जसं की म्हणताय विकतच्या चारा तुम्ही म्हणजे कुठून तरी मका विकत घेता, एकरभर मका विकत घेता. मग एखाद्याला जर नियोजन करायचं असेल विकतच्या चारावर, त्याला तुम्ही कशा प्रकारे सांगाल विकतच्या चारावर नियोजन करावं का त्याने? नाही करावं, कारण की माझ्या आणि इतरांच्या मध्ये क्षमता असणार आहे, कारण दुधाचा रेशो हा माझ्याकडे जास्त आहे. तुम्ही जर तुमचा दुधाचा रेशो कमी असेल तर तुम्हाला विकतचा चारा परवडणारच नाहीये. जर तुम्हाला घरचा चारा असेल, दूध देण्याची क्षमता कमी असेल तर तो धंदा परवडेल, पण विकतचा चारा घ्यायचा म्हणला तर दुधाचा रेशो तुम्ही त्या ह्याच्यामध्ये टिकून राहायला पाहिजे. आता 2 महिने झाले तरी गायींचा रेशो माझा तेवढाच आहे. 1-2 लिटरचा फक्त फरक पडला, 1-1.5 लिटरचा, दुसरा काही नाहीये. घरचा चारा असला तर किती फायदेशीर आहे दूध व्यवसाय? हा, दूध व्यवसाय फायदेशीर आहे, पण माझा घरचा सगळा ऊस असतो, 150-200 टन ऊस जातो, ते पैसे तसेच माझे शिल्लक राहतात. हे जे खर्चाला गेले, सगळा घरचा खर्च गेला तर ते तसेच एफडी मध्ये राहतात पैसे. एवढ्या सगळ्या अनुभवातून मला सांग की दूध व्यवसाय फायदेशीर आहे? हा, दूध व्यवसाय फायदेशीर, पण मनापासून केला तर. फक्त तन मन धन आपलं अर्पण करूनच ह्या व्यवसायाला सुरुवात करावी, ज्याला कोणाला करायची त्याने. टाइमपासवरही केला तर उद्ध्वस्तच. तुम्ही सुरुवातीला म्हटलं की 4 तास फक्त दिवसभर काम असतं. या 4 तास म्हणजे 4 तास आपण काय काय काम करतो हे आपल्यालाच माहीत असतं. दूध व्यवसायातील कष्ट आपल्यालाच माहीत असतात. त्या दूध व्यवसायातील कष्टाबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे आपल्याला दिसतं की एवढे उत्पन्न आपल्याला महिन्याला मिळत आहे, पण त्यामागचं कष्ट त्याबद्दल काय सांगाल? जे करणाऱ्यालाच कष्ट माहिती आहेत की कसं आहे ते. एक दिवस राबला तर दुसऱ्याशी त्याला उठू वाटत नाही, त्यामुळे आता हे रोजचा आता सवय झालेली आहे. कष्ट आहेतच ह्याच्यामध्ये, आणि जो प्रामाणिक कष्ट करतो त्याला फळ हे मिळतच, गोड फळ मिळतं. आणखी उत्पन्न किती मिळतं आपल्याला महिन्याकाठी उत्पन्न किती मिळतं? साधारणतः 1,06,000 पर्यंत बिल जातं. त्याच्यामध्ये 50% माझा सगळा खर्च जातो त्याच्यामध्ये, विकतचा चारा आणि फीड. बघा मित्रांनो, गाई 3च आता दुधाच्या आहेत आणि त्यांचं उत्पन्न तुम्ही ऐकलं असेल. विकतच्या चाऱ्यावर नियोजन करतात. काही जणांना शंका असते की विकतच्या चाऱ्यावर कसं नियोजन करावं, तर त्यांच्या अनुभवातून आपल्याला समजते की गाई दुधाच्या असल्या की विकतच्या चाऱ्यावर नियोजन असलेलं परवडतं, पण गाईंचं दूध जर कमी असलं तर विकतच्या चाऱ्यावर अजिबात नियोजन करू नका. बरोबर. आणि मक्याचा मुरगास पाहिजे. लोक काय करतात, वाड्यावरती दूध काढतात, दूध देतात, देण्याबद्दलचा विषय नाहीये, पण त्याचा मेंटेनन्स ढासा होतो. गाई लवकर म्हणजे त्याला बॉडी स्कोर ढासा होतो, तब्येत खराब होते, गाभण जायला त्रास होतो. मग त्याच्यापेक्षा मक्याचा मुरगास चांगला ना. मक्याचा मुरगास चांगला. खाद्य काय काय असतं तुमचं? मी बारामती ॲग्रोचं मॅक्स बूस्ट वापरतो. शेंगदाणा पेंट सकाळी अर्धा किलो, संध्याकाळी अर्धा किलो वापरतो. गहू भुसा वापरतो आणि मका ढेप वापरतो. एवढंच. माप किती ठेवता तुम्ही? मी पर लिटर गायला 6 किलो एका गायला देतो. 6 किलो सकाळी, 6 किलो संध्याकाळी. 6 किलो सकाळी, 6 किलो संध्याकाळी. आपण मित्रांनो बघितलं सुंदर असा गोठा. आता ज्या गायी आहेत आणि त्यांचं स्ट्रक्चर, गायींचं स्ट्रक्चर, अडर क्वालिटीचं स्ट्रक्चर कसं आहे हे आपण आता व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, गोठ्यामधील आपण पहिली गाय बघतोय. कालवड आहे, 18 महिन्याचे, 2 महिने गाभण आहे. 50-361 गाभण ठेवलेलं आहे तिला, आणि 40-432 कालवड आहे. प्रत्येक गाय निवडताना काळजी काय घेतली पाहिजे ज्यावेळेस एखादी गाय आपण खरेदी करायचा होतो त्यावेळेस? कासेवरच्या शिरा, मिल्क व्हॅन आणि कासेची रचना. मित्रांनो, आपण बघू शकता अडर क्वालिटी.
ही गाय किती दूध देते? ही 19-20 देते. तिसऱ्या दुधाची 19-20. ही 7.5 महिने झाले तिला. ही 7.5 महिन्याची गाभण आहे. बर, 7.5 महिन्याची गाभण हा. आहे. किती वेत आहे त्याचं? हे तिसरं वेत आहे. तिसरं वेत. ही किती देतं दूध? विल्यानंतर 21 पर्यंत गेली होती. आता 17-18चा रेशो आहे हिला. सकाळी 17-18, संध्याकाळी 17. मशीनचाच वापर करताना मिल्किंग? हो, मिल्किंग मशीनच वापरतो. म्हणजे हेच का ते छोटा पॅकेट? छोटा पॅक बडा धमाका. 19-20 आजही तिथं 19-20चं रेशो चालू आहे. 2 दिवस करा मिल्किंग. 2 दिवस, 1 दिवस नाही, 2 दिवस करा लगातार. मित्रांनो, तुम्ही बघू शकाल हाईट कमी आहे, म्हणजे छोटा पॅकेट बडा धमाका ज्याला म्हणतात ती हीच गाय. दिवसाला किती? दिवसाला 39-40. दिवसाला 40 पर्यंत. ऑर्डर क्वालिटी आपण बघूया. आता धारा काढल्यामुळे जरा थोडंसं हे झालं. धार काढून झाल्यानंतर आपण व्हिडिओ करतोय. मित्रांनो, आता आपण त्याच्या ब्रीडिंगवर काम करतायत. त्यांची जे कालवड झालेली आहेत ती बघूया. तर कालवड आपल्याला इकडे दिसत आहेत. किती महिन्याचे असते फक्त हे? 2 महिन्याची कालवड आहे जवळजवळ. 2 महिन्याची. हां, हे बाहेर 40ची कालवड आहे. हां, हे शेजारचं त्याचं 20 दिवसाचं आहे फक्त. हां. 40-432. आणि हे हॅमरचे हे बेसचं सेम एका दिवशीच विलेले आहेत दोन्ही गाई. ही आणि ही. हां, 3 कालवड. आणि आता मुक्त गोट्याचं नियोजन करणार आहेत. दादा, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमची पुढची जी वाटचाल असणार आहे दूध व्यवसायामध्ये त्याबद्दल पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.